नमस्कार मंडळी, मी गौरी. गाणगापूरमध्ये दत्त महाराजांचं दर्शन झाल्यानंतर ना आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आता पुढे आम्हाला जायचं होतं अक्कलकोटला. अक्कलकोटला खरं तर आम्हाला खूप जास्त म्हणजे वेळ द्यायचा होता, पण तिथं खरं तर आम्हाला गाणगापूरमध्ये खूप जास्त वेळ गेला. त्याच्यामुळे अक्कलकोटला यायला खूप वेळ झाला. आणि आम्ही 3 ते 4 वाजता आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो. अक्कलकोटमध्ये पण खूप जास्त गर्दी होती, कारण का पौर्णिमा होती आणि बऱ्यापैकी लोकांचा रूट असा असतो की अक्कलकोट ते गाणगापूर, गाणगापूर ते अक्कलकोट. त्याच्यामुळे अक्कलकोटमध्ये पण भयान जास्त गर्दी होती. आणि त्यात गाणगापूरमध्ये माझी चप्पल हरवली. ते दिवसभर बिना चपलीचं हिंडून हिंडून माझ्या पायाला एवढे चटके बसलेले बेकार की मला म्हणजे सहन झालं नंतर. हळूहळू माझी एनर्जी डाऊन होत गेली होती. मग फुले वगैरे घेतली, आतमध्ये दर्शनासाठी गेलो. आतमध्ये पण खूप जास्त गर्दी, नुसती ओढाओढी ढकलाढकली, पण तरीसुद्धा दर्शन छान झालं. दर्शन घेऊन थोडा वेळ गाभाऱ्यामध्ये बसलो, जरा नामस्मरण वगैरे केलं. त्याच्यामुळे जरा भारी वाटलं, रिलॅक्स पण झालं. आणि मला पुढे पण जायचं होतं, ते म्हणजे कुंभारी गावामध्ये जिथं स्वामी समर्थांची मोठी मूर्ती आहे तिथं मला जायचं होतं. पण खूप जास्त वेळ झालता आणि पण म्हणला की दिवसभरात तिथं शोधायला लागलं आणि अजून वेळ पण होईल. आणि दिवसभर काही खाल्लं पण नव्हतं. त्याच्यामध्ये नाश्ता वगैरे करून घेतला आणि पंढरी म्हणला आत्ता राहू देत, आपण नेक्स्ट टाईम येईल तेव्हा मी तुला तिथे घेऊन जातो. आता खूप वेळ झाला, आता आपण घरी जाण्यासाठी निघूया. मग म्हटलं ठीक आहे. तिथं माझा मूड पण गेला होता. पण भेटूया नवीन एपिसोडमध्ये. बाय.